निलेश घायवळवरून राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये चांगली जुंपली आहे। रोहित पवारांनी घायवळ शस्त्र परवान्यावरून राम शिंदे यांच्यावर आरोप केले होते। यानंतर राम शिंदेंनी देखील रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। तर तिकडे धंगेकरांनी केलेल्या आरोपानंतर चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्ते समीर पाटील यांनी धंगेकरांना इशारा दिलाय। निलेश घायवळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी मदत केली। आम्हाला 2020 साली हा पासपोर्ट मिळालेला आहे। कुठलेही कागदपत्र न घेता आरोप करायचे, माझी इमेज खराब करायची, मला कामगार म्हणून हिनवायचं। आता तो समीर जर ही भाषा बोलत असेल की गुन्हेगार जो खंडणीमध्ये, जो चिटिंगमध्ये, जो मोक्यामध्ये ज्याच्यावर हल्ले झाले आणि तो जर पुढे जर माझ्यावर बोलत असेल तर मग गुन्हेगाराची मानसिकता किती मोठी झाली। निलेश घायवळवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी निलेश घायवळच्या शस्त्र परवान्यावरून राम शिंदेंवर गंभीर आरोप केले होते। दरम्यान यानंतर आता राम शिंदेंनी देखील रोहित पवारांवर पलटवार करत मोठा आरोप केलाय। रोहित पवारांनी निलेश घायवळला पासपोर्ट देण्यास मदत केली आहे। अनिल देशमुख गृहमंत्री असताना निलेश घायवळला पासपोर्ट दिल्याचा आरोप राम शिंदेंकडून करण्यात आला। निलेश घायवळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा। पासपोर्ट कसा मिळाला तर मला वाटतं मदत केल्याचा त्यांनी आरोप केला। हो, आपण जे म्हणताय ते मी देखील ऐकलं आणि पहिल्यांदाच मी आपल्या माध्यमांसमोर बोलतोय की मी मदत केली अशी त्यांची जर भावना असेल तर त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी काय व्हिडिओ आणि काय त्यांच्या घरापासून प्रसारित केला ते देखील महत्वाचे आहे की त्यांनी सरळ त्यांचं नाव घेतलंय की आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी मदत केली। आम्हाला 2020 साली हा पासपोर्ट मिळालेला आहे। राम शिंदे आणि रोहित पवार हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत। रोहित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेंचा 2 वेळा पराभव केला। दरम्यान यावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये आरोपांचा सामना पाहायला मिळाला। राम शिंदेंनी निवडणुकीमध्ये निलेश घायवळचा उपयोग केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय, तर माझ्या पराभवासाठी रोहित पवारांनीच घायवळला कर्जत जामखेडमध्ये आणल्याचा आरोप राम शिंदेंकडून करण्यात आलाय। राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश घायवळचा ओपन राजकारणासाठी उपयोग केला। मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला। अनेक व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो। आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश घायवळचे, संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो। मग त्यांना तिथं कुणी बोलावलं, कुणी आणलं असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात। आमदार रोहित पवार आहेत, त्यांनी 18-19 मध्ये निलेश घायवळ आणि त्यांच्या परिवाराला जामखेडला पाचारण केलं। माझा पराजय करण्यासाठी त्यांनी त्यांचा वापर केला आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांचे अतिशय कौटुंबिक संबंध आले। त्यांच्या वडिलांच्या बरोबर फोटो, आईंच्या बरोबर फोटो, स्टेज शेअरिंग, त्यांच्या बरोबर फोटो, दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांचं भिनसलं देखील। तर दुसरीकडे याच घायवळवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत देखील जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी घायवळवरून थेट चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला होता। तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्ता समीर पाटलांवर देखील त्यांनी आरोप केले होते। यानंतर आता समीर पाटलांनी धंगेकरांवर पलटवार करत इशारा दिलाय। आता तो समीर जर ही भाषा बोलत असेल की गुन्हेगार जो खंडणीमध्ये, जो चिटिंगमध्ये, जो मोक्यामध्ये ज्याच्यावर हल्ले झाले आणि तो जर पुढे जर माझ्यावर बोलत असेल तर मग गुन्हेगाराची मानसिकता किती मोठी झाली
आणि तो मोक्यासारखी दंगेवरून कारवाई करा. जर गुन्हेगारांचं राज्य जर झालं असेल आणि तो गुन्हेगार जर एखाद्या नेत्याच्या आजूबाजूला असेल, मग प्रश्न विचारता माझं काय चूक आहे त्याच्यात? कुठलेही कागदपत्र न घेता आरोप करायचे, माझी इमेज खराब करायची, मला कामगार म्हणून हिनवायचं, या सगळ्या माध्यमातून लोकांनी सांगितलेल्या ह्याच्यामधून मी आत्ता अब्रू नुकसानीच्या दाव्यासाठी काल माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याची कारवाई आता उद्यापासून सुरू होईल. आधी घायवळ शस्त्र परवाना, त्यानंतर घायवळचा बनावट पासपोर्ट प्रकरण, यावरून ही चांगलंच राजकारण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित पवारांनी राम शिंदेंवर केलेल्या आरोपानंतर आता राम शिंदे यांच्याकडूनही पलटवार करण्यात आला. तर दुसरीकडे या प्रकरणावरून धंगेकरांनी समीर पाटलांवर गंभीर आरोप केले होते. त्याला समीर पाटलांनी प्रत्युत्तर देत धंगेकरांना इशारा दिलाय. त्यामुळे घायवळ प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आणखीन तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.